हा इशारा मोर्चा आहे। सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू, आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ। अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेब आमची गुरंढोरं तर वाहून गेलीच, पण जी काही गुरंढोरं राहिलेत त्यांना आता खायला यायला कडबा नाहीये, कडबा नाहीये। म्हणजे गुरांना खायला एक तो कैलास तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला, त्याच्यात तो शेतकरी सांगतोय सगळं उद्ध्वस्त झाले, तो बोलतो खायचं काय, आम्ही माती खायची, कारण सगळंच गेले। कर्जाचं पुनर्गठन करणार, आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय, मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं तर हो बोला, नाही तर नाही बोला। अटीतटीच्या किचकट त्या जंजाळामध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं, फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते, होतं हो नाही तर नाही सांगा। मग तेव्हा मुख्यमंत्री काय डोळ्याला भात लावून बसले होते? एक गोष्ट नक्की राहिली होती की जे नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी आहे माझा, असे सुद्धा खूप आहेत, त्यांना 50,000 रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहनपर राशी। नेमकं मध्ये तंगड्यात तंगड घातलं कोरोनाने, आणि त्या कोरोनामुळे आपण ते पैसे देऊ शकलो नव्हतो 1-1.5 वर्ष। ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खोकेवाले खोके घेऊन पळाले, आपलं सरकार पाडलं आणि स्वतः डोक्यावरती बसले। ते जर का डोक्यावरती बसले नसते तर 50,000 तर मी दिलेच होते, पण याही वेळेला तुम्हाला मी कर्जमुक्त करून दाखवलं असतं। आता फक्त शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मी जे सांगतोय तुम्ही भोगतात, मी 4 चौघांना विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय, पण तुमचे डोळे उघडणार आहेत की नाही? आज असं काय नाही की कोणत्या तरी एका समाजाच्या, एका जातीच्या, पातीच्या, धर्माच्या शेतकऱ्यावरती संकट आले, आभाळ फाटले, आभाळ असं फाटले की आता शिवायला दोरा आणायचं कुठून? आज हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे। सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतोय। चला, हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे, फार चांगलं आहे, हे विरोधी पक्षाचं काम आहे। मग याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे, आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे। आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू, आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ। मदत मिळणं सुरू झालेलं आहे, आम्ही आत्ता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत। आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ, कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल, पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू।